युद्ध आहे का नाही हे कधीच चांगलं नाही, लक्षात घ्या. भांडण आहेत का नाही हे कधीच चांगले नसतात, लक्षात घ्या महाराज. युद्ध भांडण पदरामध्ये काही टाकत नाही महाराज. ज्या ज्या वेळेस युद्धाचे प्रसंग उभे राहतात, ज्या ज्या वेळेस युद्ध होतात की नाही, त्या वेळेस देश, त्या वेळेस राज्य हजारो काळ पाठीमागे जात असतं. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे युद्ध हे कोणासाठी चांगलं नाही, पण काही दुर्योधनासारखी वाईट लोक असतात की त्यांना फक्त युद्धच पाहिजे असतं. काही दुर्योधनासारखे वाईट लोक असतात, त्यांचा धर्मच असतो विध्वंस धर्म. त्यांना फक्त विध्वंस प्रिय असतो. त्यांची इच्छा असते विध्वंस झाला पाहिजे, त्यांची इच्छा असते भांडण झाले पाहिजेत. अशी काही दुर्योधन वृत्तीची लोक आजही आहेत. काही युद्धाने चांगलं होत नाही हे त्यांनाही माहिती असतं, पण त्यांचा तो स्वभाव, त्यांचा तो विध्वंस धर्म त्यांना गप्प बसू देत नाही. आणि त्याचा परिणाम एक झालं की एक झालं की एक काहीतरी ती लोक कुरापती करतात आणि युद्धाचे प्रसंग तयार करतात. आज दुर्भाग्याचा दिवस आहे. आजही असाच एक प्रसंग आपल्या देशामध्ये घडलाय. काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले पर्यटक, फिरण्यासाठी गेलेले आपले देशवासी या विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला. या व्यासपीठावरनं जाहीर निषेध आहे त्या भ्याड हल्ल्याचा. आणि एवढंच सांगणं आहे महाराज या व्यासपीठावर, अरे विध्वंस प्रवृत्तीच्या लोकांनो, असे भ्याड हल्ले काय करताय? का निरापराध लोकांना मारताय? इच्छाच असेल तर होऊन जाऊ दे एकदा समोरासमोर. आणि माझी तर मोदी साहेबांना प्रार्थनाच आहे महाराज, एक हस्तक, हे दोन हस्तक एक मस्तक ठेवून मोदी साहेबांना विनंती आहे, मोदी साहेब एकदा होऊनच जाऊ दे यांच्यासोबत. तुम्ही सांगा महाराज, एकदा तरी भारतानं यांच्यावरती असा भ्याड हल्ला केला, असा एखादा तरी घटना सांगा. पण यांची बघा, दर 2 वर्षाला, दर 5 वर्षाला कुठला ना कुठला तरी भ्याड हल्ला आपल्यावरती होतच आहे. कारण यांचा जो धर्म आहे का नाही, तो धर्मच विध्वंस धर्म आहे. म्हणून तर महाराज आजान येते का नाही हे विचारून गोळ्या घातल्या त्यांनी. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे विचारून गोळ्या घातल्यात त्यांनी. मंडळींनो, जागे व्हा, जागे होण्याची वेळ आलेली आहे. या देशामध्ये जे हिंदू राष्ट्र हिंदूंचं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, मलयगिरीच्या चंदनवनापासून ते काश्मीरच्या नंदनवनापर्यंत हा हिंदुस्थान फक्त आम्हा हिंदूंचा आहे. हा हिंदुस्थान फक्त आम्हा हिंदूंचा आहे, मलयगिरीच्या चंदनवनापासून काश्मीरच्या नंदनवनापर्यंत. आणि आज त्या काश्मीरच्या नंदनवनामध्ये आम्हा हिंदूंना तुम्ही हिंदू आहात म्हणून गोळ्या घातल्या, युद्धाचे प्रसंग तयार केले जातात. वाचा महाभारताचा हा प्रसंग. युद्धाने काय पदरामध्ये पडतं? युद्ध कधीच चांगलं काही घेऊन येत नाही महाराज. युद्धामध्ये जेही घडतं का नाही ते वाईटच घडतं.